प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 ऑगस्ट 2026 मंगळवार। आपल्या प्रार्थना ऐकणारा देव, तू माझ्यासमोर केलेली तुझी प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे। तरुणपणी सल्मोनाने संपूर्ण अंतकरणाने परमेश्वरावर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी एक बाह्य मंदिर बांधले। मंदिराची समर्पणाप्रसंगी त्याने पहिली राजा 8 अध्याय 22 वचन ते 53 वचन मध्ये नोंदवलेली दीर्घ आणि मनापासूनची प्रार्थना केली। ती साधी पण अंतकरणातून आलेली प्रार्थना होती। देवाशी असा मनापासूनचा स्वार्थ नेहमी अर्थपूर्ण असतो आणि ती कधीही व्यर्थ जात नाही। सल्मोनाची विनंती अशी होती, प्रभू, जेव्हा कोणीही या मंदिरात तुटलेल्या अंतकरणाने येऊन तुझ्याकडे प्रार्थना करील, तेव्हा तुझे डोळे त्यांच्याकडे उघडे राहत आणि तुझे कान त्यांच्या विनंतीकडे लक्ष देत राहत। त्याने प्रार्थना केली की पापी असो, बरगटलेला असो, दुष्काळाने त्रस्त गरीब असो, शत्रूंनी पराभूत झालेला असो किंवा कोणत्याही संकटात असलेला असो, जो कोणी परमेश्वराकडे येईल त्यांची प्रार्थना देवाने ऐकावी। दुष्काळ, महामारी किंवा कोणत्याही संकटाच्या वेळी मंदिराकडे पाहून प्रार्थना करणाऱ्यांना देवाने उत्तर द्यावे, अशी त्यांची विनंती होती। परमेश्वराने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि आपल्या लोकांच्या हक्क ऐकण्याचे वचन दिले। त्याला किती आनंद झाला असेल। प्रिय देवाचे लेकरांनो, जेव्हा तुम्ही तुटलेल्या अंतकरणाने देवाचे घरात येता, त्यांचे वेदीपुढे गुडघे टेकता आणि हसून आपले मन त्यांच्यासमोर ओतता, तेव्हा तो तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतो आणि उत्तर देतो। तो आपल्या लेकरांचे अश्रू कधीही दुर्लक्षित करत नाही। तुमचे अश्रू त्यांच्यासाठी मौल्यवान आहेत। ते त्यांची कुपीत जपलेले आहेत। आपल्या करुणेने तो तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार करेल। काही वर्षापूर्वी एका दृष्ट माणसाने बनावट नोंदणी कागदपत्रे तयार करून दुसऱ्या व्यक्तीचे घर बेकायदेशीरपणे बळकावले आणि ते काही गुणांना विकले। त्या घराच्या खऱ्या मालकाने वर्णन करत येणारा त्रास सहन केला। त्याला सतत धमक्या, दडपण आणि भीतीचा सामना करावा लागला। एके दिवशी कोणीतरी त्याला फोन करून शिवीगाळ केली। अत्यंत दुःखी झालेला तो थेट देवाची मंदिरात गेला। ती बनवाट कागदपत्रे परमेश्वरासमोर ठेवली आणि तुटलेल्या अंतकरणाने प्रार्थना केली। परमेश्वराची स्तुती असो, देवाने त्यांची विनवणी ऐकली। परमेश्वर त्याला म्हणाला, माझ्या मुला, घाबरू नकोस, मी तुला पर्वत तुडविण्यासाठी बोलावले आहे। मग या मातीच्या ढिगाऱ्याने का घाबरतोस? त्या क्षणापासून त्यांची समस्या सुटू लागली। प्रिय देवाची लेकरांनो, आज कोणते ओझे तुमच्या हृदयाला टोचत आहे? कोणता पर्वतासारखा प्रसन्न तुमच्यासमोर उभा आहे? तो परमेश्वराच्या उपस्थितीत आणा। तुमचे मन त्यांच्यासमोर मोकळे करा। ज्या देवाने सल्मोनाची प्रार्थना ऐकली, तोच आजही आपल्या लेकराची हक्क ऐकतो। आज जे संकट आणि विरोधक तुम्हाला त्रास देत आहेत, त्यांच्यापासून परमेश्वर तुम्हाला सोडविल। तो तुम्हाला सर्व दुष्टांच्या हातातून मुक्त करेल। पुढील मनासाठी वचन, तू माझ्या शत्रूसमोर माझ्यासाठी मेज तयार करतोस। तू माझ्या डोक्यावर तेलाचा अभिषेक करतोस, माझ्या त्याला उजळून वागतो। स्तोत्रसंगीता 23 अध्याय 5 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ स्तोत्रसंगीता 67 अध्याय 67 अध्याय, संध्याकाळ रोमकार 7 अध्याय। धन्यवाद। 7 अध्याय।